सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु राम. जय जय रघुवीर समर्थ. 21 समासी निरूपण आपण सगळेजण त्यासाठी जमतो दरवरी महिन्यातनं एकदा. मागलोळे काय बोललो तो खरंच काय आठवत नसतं. पण आधी खरं सांगा, तुमचं पण तसंच होतं की नाही? काय म्हणजे काय ऐकलंय यापेक्षा काहीतरी ऐकूया आणि काहीतरी चिंतन करूया, ह्या मूळ तत्वावर आपण आत्ता पुढे जाऊया. आपण 21 समासी त्यातला दुसरा समास, त्याचे 11 उभ्या झालेल्या होत्या मागच्या वेळी. बहुतेक बरोबर आहे हो, म्हणजे लिहून ठेवलेलं असतं म्हणूनच. बरं, तर आता आपण त्याचा पुढचा विचार प्रारंभ करूया. आज अधिक महिन्याचा पहिला दिवस आहे. अधिकस्य अधिकम फलम असं शास्त्र आहे. अधिक महिन्यात जे कराल त्याचं अधिक फळ मिळतं. 4 वर्षानंतर एकदा अधिक मास येतो, बहुतेक 3 वर्षानंतर येतो. सो 3 वर्षानंतर आपल्याला सुवर्ण संधी आल्या. खरं तर ह्याचं चिंतन रोज करायला पाहिजे. रोजच्या चिंतनासाठीचा हा विषय आहे आपला. कारण परमार्थ हा केव्हा तरी एकदा करण्याचा गोष्ट नाही आहे, ती रोज करण्याची गोष्ट आहे. मला रोज हवं आहे, मला रोजच समाधान हवं आहे. मला रोज समाधान हवंयपेक्षा मला सततच समाधानी राहायचं आहे, ऑलवेज. बट ते ऑलवेज कधीच ऑलवेज नसतं. मग आपण ऑल वेल म्हणून स्वीकारतो आणि पुढे सरकतो. आणि हेच जीवनाचं सूत्र आहे. काळांतराने आपल्या बुद्धीला ही सवय लागते की हे असंच चालायचं. मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं. मोठी 16 चाकी गाडी होती. 16 चाकं असतात की नाही, मोठं. आणि तो सावकाश घाटात चालत होता. आता घाटात ऑलरेडी तो 16 चाकं आहेत, म्हणजे सावकाशच चालणार. आणि पलीकडनं काही नेमकी बस चालू होती. तर आमचा ड्रायव्हर तो असा पुढे मागे कुठून जाता येईल आणि पुढे जाता येईल. आणि मला पण अरे अशी कशी चालता, असं चालू असताना त्या मोठ्या 16 चाकीच्या मागे लिहिलेलं होतं हे असंच चालायचं. आणि मग माझ्या लक्षात आलं, बरोबर आहे, दिस इज करेक्ट. हे प्रपंच जो आहे हा असाच चालायचा. पण ह्या प्रपंचामध्ये मी परमार्थी जर झालो तर खऱ्या अर्थाने माझ्या चित्ताला समाधान, समस्थिती प्राप्त होते. किंबहुना प्रपंचाच्या कुठल्याही घटनेमुळे माझ्या चित्तात बदल होणं थांबतं आणि ते साधनेने अचीव करावं लागतं. मग करायचं काय, कसं करावं, नक्की आपण काय करावं हे समजावणारा हा ग्रंथ आहे 21 समासी. मला मिळवायचं आहे काय आणि मी कसं मिळवू आणि ते साध्य झाल्यानंतरची स्थिती, हे सगळं मिळून समजावून सांगणारा ग्रंथ म्हणजे 21 समासी. हा जुना दासबोध आहे. याला जुनं म्हणायचं कारण ह्यामध्ये खऱ्या अर्थाने फक्त साधकांसाठी लिहिलेलं आहे हे. बाकीचं काहीसुद्धा नाही, बाकीचं सगळं वगळलं आहे. मग ह्यामध्ये आपण आत्ता बघतो आहोत ते ध्यानाचा समास बघतो. त्याचं नाव ध्यान आहे, रघुनाथ ध्यान. पण त्या प्रत्यक्ष रघुनाथाचं ध्यानाकडे जाण्यासाठी म्हणून एकदम जर दिलं तर ते झेपत नाही. म्हणून तो प्रत्यक्ष 15व्या समासामध्ये रघुनाथ ध्यान येतं. मग हे एवढं 15वा समास का सांगायला लागल्यानंतर समर्थांच्या लक्षात आलं आहे की हे जर मी असंच्या असं ध्यानाला आत्ता बसवलं तर कोणाचंच ध्यान लागणार नाही आहे. आपल्या सगळ्यांची ध्यानं बघून त्यांना वाटलं मध्येच 14 समास घालायला हवेत, तर ते खऱ्या अर्थाने ध्यान लागणार आहे. आपल्याला ध्यान लागतं, खरंच लागतं, रोज लागतं आणि वेगवेगळ्या विषयांचं लागतं. तो एक विषय मी मागच्या वेळी उदाहरण दिलं होतं, बहुतेक इथे दिलं होतं, कुठे दिलं होतं मला आठवत नाही. एकच ध्यान लागतं, दूध उतू चाललंय असं ते कळलं की तुम्हाला अन्य कुठलाच विचार येत नाही, ते दुधाचं ध्यान आहे. इतर विचार येऊच देत नाही आपण, कारण त्याची मला गरज जाणवलेली असते. बेसिकली काय होतं त्या वेळामध्ये, त्या प्रसंगात दूध उतू जाऊ नये हे जे पटलेलं असतं की नाही, बस
ते पटणं जे आहे ना त्याच्यामुळे क्रिया घडते. तिथे बाजूला एखादं लहान पोरगं खेळत असेल असं धरून चाला, आणि त्यालाही ते दूध उतू जाताना दिसलं, तो बंद करील गॅस तो? कारण त्याला पटलेलं नाही दूध उतू जाऊ नये. ज्या क्षणी मला पटतं, परमार्थ आवश्यक आहे, त्या क्षणी माझं ध्यान लागायला प्रारंभ होणार आहे निश्चितपणे. तर म्हणून आता तो पटवण्याचा मार्ग काय, ते मधले 13 समास आहेत. टप्प्याटप्प्याने समर्थ जातात आणि मग अतिशय अप्रतिम रामाचं सगुण ध्यानाचं वर्णन आणि निर्गुण ध्यानाचं वर्णन केलेलं आहे. इथे आता समर्थ सांगता सांगता म्हणतात, परिमज. मागच्या वेळी आपण काय बघितलं होतं, जैसे विधी प्रतिमुका करी बोलावयाची आशंका. विधी म्हणजे तो ब्रह्मदेव, तो ज्ञानाचा साठा आहे, वेद तिथून निर्माण झाले. तर अशा ज्ञानाचा जो साठा आहे त्याच्या प्रती मुक्याने बोलायचं आहे काहीतरी. तर ती जी अवस्था आहे, आधी एक तर मुक्याला बोलता येत नाही, आणि बोलायचं म्हटलं तरी ते जे तो शब्दरचना करणार आहे ते विधीप्रती करायचं आहे, म्हणजे जो सर्वोत्तम आहे, द बेस्ट, त्याच्याप्रती करायची आहे. त्यामुळे ती होण्यासारखी नाही आहे. ती जी अवस्था आहे, करी बोलावयाची अवाका, त्या अवाका करतो तो. तैसी मज आठवली रंका बुद्धी वक्तृत्वाची. तशी त्या प्रकारे ह्या रंकाला असं समर्थ म्हणतात. बरं, त्यांनाही वक्तृत्व करण्याची बुद्धी आठवलेली आहे प्रभू पुढे, कारण आपण ध्यान बघायला घेतलेलं आहे. आता समर्थांचं, रामाचं म्हणजे त्यांच्या सद्गुरूंचं, समर्थांचे सद्गुरू राम आहेत, त्या रामाचं ध्यान करायचं आहे. मी कसं बोलू, काय करू, ती जी अवस्था आहे ना, तशी ही माझी अवस्था झाली आहे, असं समर्थ सांगतायत आपल्याला. परिमज एक आठवले, तरी मला एक आठवलं, जे सर्व सज्जनांचे केले, तरी माझे काय हो गेले पूर्वीच आहे. ओवी वाचतो. तरी परी मज एक आठवले, जे सर्व सज्जनांचे केले, तरी माझे काय हो गेले पूर्वीच आहे. काही कळलं नाही की नाही? मलाही काही कळलं नाही बघा. मग आपण आता समर्थांना प्रार्थना करूया. तुम्हाला म्हणायचं आहे काय आहे की नाही? ते त्यांना काय म्हणायचं आहे ना, हे कळणं कठीण असतं. दुसऱ्याच्या मनातलं ओळखता यायला कसं ओळखता येतो? मी परवा एकदा तरुणांचा वर्ग चालू होता, त्याच्यात मी म्हटलं, घरी गेल्यानंतर आई चिडलेली आहे हे कळतं का तुम्हाला, असं मी विचारलं त्यांना. ते म्हणले हो कळतं, न बोलता, वातावरण टेन्स आहे असं घरातलं. आता आपल्यालासुद्धा कळतं की नाही, घरी गेल्यानंतर वातावरण काहीतरी बिघडलेलं आहे, गरम आहे कारभार. कसं कळतं? मी जर तिथे त्या वेळात गेलो तर मला काहीच नाही कळणार आहे. का कळणार नाही? तुम्हाला का कळणार आहे? जवळीक. मी तिथे नित्य आहे, तेव्हा आता समर्थांच्या मनात काय आहे हे समजायला आपल्याला जवळीक करायला पाहिजे समर्थांपाशी. मी जर ती करू शकलो तर मला ते समजणार आहे. किंबहुना जवळीक झाल्याशिवाय ना तो अर्थाचा बोधच होत नाही. म्हणायचं असतं एक आणि सांगायचं असतं एक. असं कधी असतं का आपल्या घरात? तुम्ही ठामपणे म्हणू शकता बरं, इथे घरातले कोणीच नाहीत दुसरे. म्हणजे म्हणायचं असतं एक आणि सांगायचं असतं एक. बरेच वेळा मला सुद्धा कोणी कोणी पाठवतात, रील्स पाठवतात मित्रमंडळी. तर त्याच्यात असं असतं की नको म्हटल्यानंतर तेच करायचं असतं, असं त्याच्यात होतं बुवा. म्हणजे जेव्हा एखादा मनुष्य म्हणतो नको आहे मला, असं रागाने म्हणतो, म्हणजे त्याला ते हवं असतं. म्हणजे म्हणायचं आहे एक, करायचं आहे एक. कारण जे सांगायचं आहे ना ते शब्दांच्या मार्फत सांगता येत नाही, शब्द कमी पडतात, तो बोध होऊ शकत नाही बुद्धीला. तो बुद्धीला बोध होण्यासाठी तसं त्याच्या मार्फतच जावं लागतं. पोहायचं कसं, अनेक उदाहरणं आहेत. पोहायचं कसं हे केव्हा शिकतो मनुष्य? एक्झॅक्टली. जोपर्यंत मी पाण्यात जात नाही तोपर्यंत मला कळणार आहे का? मी पाण्यात जाऊन पण उपयोग नाही. जोपर्यंत मी पाण्यात जाऊन पाणी माझ्या नाकातोंडात जात नाही तोपर्यंत मला कळत नाही. आता पाणी माझ्या नाकातोंडात जाण्यानंतर मला पोहायला कसं येईल? ज्या वेळात माझ्या नाकातोंडात पाणी जातं तेव्हा मला समजतं हे परत जाता कामा नाही आहे, असा माझा निश्चय होतो. का? श्वास अडतो, आणि श्वास अडला की जीव जाणार आहे. आणि हा जो जीव जाणं हा जो प्रकार आहे, आय ॲम,
तो आय ॲम नॉटमध्ये टर्न होणार आहे. आणि ते मला कधीच चालत नाही, कारण ईश्वराचा मूळ संकल्पच मुळी अहम अस्मी असा आहे. एकोहम म्हणजेच मी आहे, मी एकटा आहे. सो मी आहे हा मूलभूत संकल्प आहे. माझ्या ठिकाणी तोच प्रतिबिंबित होतो, तोच ऑसिलेट होतोय. मी आहे, मी नाही असं सहन होतो का हो? फोमो आहे ना, म्हणजे माझ्यापासनं काहीतरी लपवलं जातं आहे, म्हणजेच मी नाही आहे त्या सगळ्या हॅपनिंगमध्ये, असं जो फील येतो तो सहन होत नाही. म्हणजे मी आहे म्हणजे त्या पाण्याआत जाण्याने मला तो निश्चय होतो, मला जगायचं आहे. मग मी काय करायचं आहे, आणि मग तो हातपाय हलवायला लागतो, पोहायला आलं म्हणजे मी तिथे उतरायला पाहिजे. तसं ह्या अर्थामध्ये ना आपल्याला उतरावं लागतं. जसं पाण्यात उतरणं आहे ना, तसं अर्थात उतरणं आहे. हे अर्थात उतरणं केव्हा शक्य होतं, कसं होतं ॲक्च्युअल क्रिया? संत मंडळींची ही वैशिष्ट्य आहे की ते समजावून सांगतात टप्प्याटप्प्याने. आणि त्याची जर डिलिंग झाली ना मध्ये माझी, तर तो एक टप्पा मिस झाला की मी अर्थात उतरत नाही. अगदी पक्क समजा उतरता येत नाही. मग इथे काय सांगतायत, आधीच्या ह्याच्यात समर्थांनी सांगितलं आपल्याला, तैसा विधी प्रतिमुका, तो जो मी अर्थ सांगितला की माझ्याकडे काहीच सोय नाही आहे, माझ्याकडे अस्तित्व नाही, माझ्याकडे कर्तृत्व नाही, माझ्याकडे बुद्धिमत्ता नाही, तरी पण आता मी हे करायला घेतलं आहे, आता मी ॲक्च्युअल पाण्यात बुडतोय. अशा अवस्थेत पुढची ओवी आहे, परी मज एक आठवले जे सर्व सज्जनांचे केले. दुसरा अर्थ व्यासोच्छिष्टम आहे ना, सगळं जग. आता जगातलं जे काही सांगायचं आहे ना, ते त्या व्यासांनी सांगून ठेवलं आहे. इथे व्यास हे प्रतिकात्मक आहेत. ऋषीमुनींनी जे सांगितलं त्याच्या बाहेर सांगता येण्यासारखंच नाही, नाहीच सांगू शकत. इतकी छान उदाहरणं आहेत, ज्ञानेश्वरी उदाहरणं इतकी छान आहेत, परफेक्ट बसतात. त्याच्या बाहेर उदाहरणं शोधायची गरजच नाही. काही उदाहरणं ऑब्सोलेट होतात, कारण तो त्या काळा स्पेसिफिक जी उदाहरणं आहेत तेवढी जातील. बाकीची जी उदाहरणं म्हणजे त्या जास्वंदीचं फूल आहे, त्याच्यावर स्फटिक ठेवला तर तो स्फटिक लाल रंगाचा दिसतो की नाही? स्फटिक कळतो, जास्वंद कळते, डोळ्यासमोर ते चित्र आलं. आता मी स्फटिक त्या ह्याच्यात ठेवला आहे की तो स्फटिक झाला लाल रंगाचा. लाल रंग त्याला लागला आहे का हो? असं तिथे उदाहरण दिलं आहे. तसं इथे समर्थ म्हणतात, मी काहीच केलेलं नाही, परी जे सर्व सज्जनांचे केले ते सगळं सज्जनांनी करूनच ठेवलं आहे. तरी माझे काय हो गेले पूर्वीच आहे, आधीपासूनच आहे हे सगळं. त्यांनी सगळं एक्सप्लेन करून ठेवलं आहे. प्रॉब्लेम कुठे आहे? त्यांनी एक्सप्लेन केलं आहे, मी समजावून कधी घेणार? आणि सगळं मी समजावून घेण्यासाठीचा खटपट आहे. आणि समजावून घेण्यासाठी ना बुद्धी लागते. आत्ता आपण काय करतो आहे, सगळेजणं समजावून घ्यायचा प्रयत्न करतो आहे की नाही? जे मी काही बडबड करतो आहे काहीतरी, आणि ती तुम्ही शांतपणे ऐकताय, कारण आपल्याला पुढे काहीतरी समजावून दिलं आहे. ती बुद्धी जागी आहे. आणि बुद्धी केव्हा जागी राहते? जेव्हा मला असं आवडतं की मला हे समजलं पाहिजे, तेव्हा बुद्धी जागी राहते. बरोबर आहे? पूर्वी एक कार्यक्रम चालायचा टी व्हीवर, हल्ली होतो की नाही माहीत नाही, कौन बनेगा, बघितलं आहे सगळ्यांनी आपण? हां, तेव्हा त्या प्रत्येक प्रश्नाला जागे असायचे की नाही आपण? ज्यांनी बघितलं आहे त्यांना माहिती आहे, बरोबर आहे की नाही? का? नाही, काही नाही, काही नाही. तुम्हाला त्याचं गंमत सांगतो. ते म्हणत, बुवा त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? संबंध आहे. हां, कौन बनेगा करोडपती, करोडपती काय जे काय नाव आहे त्याचं, ते त्यातला प्रत्येक प्रश्न आल्यानंतर आपली उत्सुकता असायची, कारण त्याचा पैशाशी संबंध असायचा. आणि माझं आयुष्यभराशी नातं ह्या पैशाशी जोडल्यामुळे आता अगदी सांगा, त्याला मिळत आहेत पैसे, मला काय, ह्याचा विचारच नाही की नाही. मी लहान असताना ना मुलं क्रिकेट बघायची. मी मुंबईत वाढलो आणि मुंबईत क्रिकेट म्हणजे अगदी काय, तर ते सगळे क्रिकेट बघायचे आणि मला कधीच बघायला आवडायचं नाही. मी म्हणायचो, लेका ते खेळतायत आपण खेळूया की, पण हे काय आमच्या मित्रमंडळींना पटायचं नाही. मला हे नाही सांगायचं, मला सांगा ते मिळवत आहेत, त्यांना मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होतो की नाही? होतो आनंद.
कारण आपल्याला आपला मानसिक भास होतो, आपल्याला पण मिळू शकेल. तो सगळा मानसिक भास कार्यान्वित होतो, म्हणजे तिथे इंटरेस्ट आहे, तिथे माझी जागरूक बुद्धी आहे, ती जागी राहते, कारण मला मिळेल ह्या याच्यावर आहे. म्हणून बुद्धी जागं ठेवण्याचं मुख्य कारण जर काही असेल तर मला मिळणार आहे ह्याचं कन्फर्मेशन. ज्या क्षणी कन्फर्मेशन सुटतं त्या क्षणी काय होतं? झोप यायला लागते. कन्फर्मेशन सुटतं, झोप यायला लागते, बुद्धी हलते, कुछ नाही मिल रहा. त्याला म्हणतो आपण बोरिंग. बोर व्हायला लागतं, कंटाळा येतो. ऐकताना कंटाळा येतो, 100% येतो की नाही? म्हणा हो, म्हणा हो, म्हणा हो, म्हणा हो. ऐकताना कंटाळा येतो. अहो येतो, खरंच येतो. मला सुद्धा कंटाळवाणं होतं. आणि हेच सायकॉलॉजी आहे. 1 मिनिटाच्या वर नाही चालत हल्ली. 1 मिनिटात विषय नाही बदलला तर मुलं कंटाळत आहेत, आहे की नाही? पण ती जागरूकता आवश्यक आहे. जागरूकता कशा संदर्भात आहे? तर ऋषीमुनींनी काय नेमकं आपल्याला समजावून सांगितले ते इथे समर्थ म्हणतात. मी काहीतरी विधीप्रती काहीतरी सांगायला जाईन, मला काहीतरी हे वेडसर आठवलं आहे की मी प्रभूचं वर्णन करेन, परंतु हे वर्णन करणं मला शक्य नाही. पण हे पूर्वीच करून ठेवलं आहे, जी मज एक आठवले, अरे पूर्वी केलेलं आहे, त्यातलंच सांगतो तुम्हाला. आता धीट अथवा पाठ आपलेन जाणून करीती नीट, माझी चुकली खटपट मीपणाची. धीट आणि पाठ 2 प्रकारचे कवित्व सांगितले समर्थाने. याच्या दासबोधामध्ये उल्लेख आहे कवित्व लक्षणामध्ये. धीट, पाठ आणि प्रासादिक असे 3 प्रकारची कवित्व आहेत. धीट म्हणजे धीटपणाने केलेलं कवित्व, म्हणजे काय आहे? शक्क शब्दरचना जोडतात. आता पूर्वीची गाणी आणि हल्लीची गाणी ही टॅली करा, म्हणजे धीट म्हणजे काय हे समजेल. जाणीवपूर्वक गाणी रचणं, शब्द लिहायचे. हल्ली काय करतात, म्हणजे काव्य सुचत नाही, आधी ट्यून शोधतात आणि ट्यूनवर शब्दरचना. म्हणजे चांगला आहे का वाईट आहे आय डोंट नो, चल रहा है चलने दो, काय म्हणणं नाही, पण ट्यून आधी चालते. आता त्या ट्यूनमध्ये शब्द बसवतात. ओके. पूर्वीची काव्य अशी होती की काव्य आधी यायची आणि त्याला ट्यून केलं जायचं. हे झालं धीट. आता पाठ. दासबोध तुम्ही खूप वेळा वाचा, ज्ञानेश्वरी खूप वेळा वाचा, खूप वेळा पाठ केले अनेक, की काळांतराने ना आपल्याला ओव्या सुचायला लागतात. जे पाठ मी करतो त्याप्रमाणे मला ओव्या सुचायला लागणे. काही नाही, ओव्या सुचायला लागतात, करून बघा. कवित्व कराल की नाही माहीत नाही, दासबोधाची पारायणं तर होतील निश्चित, करून बघा. तर ते केलं की त्याप्रमाणे ओव्यासू, त्याला म्हणतात पाठ. आणि तिसरा टप्पा आहे प्रासादिक. हे प्रासादिक म्हणजे खरोखर त्याचा प्रसाद होतो, ग्रंथाचा प्रसाद होणे, दासबोधाचा प्रसाद होतो. आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगतो. चिंचमंडळ म्हणून गाव आहे यवतमाळच्या जवळ. तिथे एक व्यक्ती तेलंगणातून आले आणि त्यांना काहीही येत नव्हतं, कारण तिथे चित्रलिपी आहे आणि हे प्राकृत ग्रंथ आहे आपल्या इथे महाराष्ट्रात. एक बटू आला, त्याने त्याला एक कुबडी दिली आणि एक ग्रंथ दिला आणि गेला निघून. त्या चिंचमंडळाच्या जवळ ती वर्धा नदी आहे आणि तिथे आजूबाजूला कोणीच नाही. 5-7 किलोमीटर एकेकाळी, म्हणजे मी सांगतो एक धरून चला 70-80 वर्षापूर्वी जास्तीत झाले असतील. तर तिथे ते राहिले. आता त्यांनी जेव्हा ग्रंथ उघडला त्यांना काहीच कळेना, कारण तो ग्रंथ प्राकृतात होता. त्यांनी श्रद्धेने त्याच्यावर बोटं फिरवायला सुरुवात केली, म्हणजे अक्षरावरनं बोटं फिरवायची. हे खरी घडलेली घटना सांगतो मी आपल्याला. अक्षरावरनं बोटं फिरवायची आणि बोटं फिरवता फिरवता असं झालं, काळांतराने त्यांनी त्याच ग्रंथावर एक ग्रंथ लिहिला प्राकृतामध्ये. आणि ज्या ग्रंथावरनं बोटं फिरवत होते तो होता दासबोध. आणि त्यांना ते गणपती भक्त होते, परम गणपती भक्त होते, म्हणून त्या ग्रंथाचा प्रसाद झाला आणि त्यांना दर्शन दिलं. वरती संपूर्ण गणपती आणि खाली सगळे समर्थ, असं दर्शन झालं. त्यांचं नाव आहे ब्रह्मचारी महाराज. त्यांना ब्रह्मचारी महाराज तिथे म्हणत असत. त्यांची समाधी आहे तिथे आत्तासुद्धा. तर सांगायचा मुद्दा काय, ग्रंथाचा प्रसाद होतो केव्हा झाला? निष्ठा, दृढ निष्ठा. त्या ग्रंथावर पक्की निष्ठा बसली, मला समजावूनच घ्यायचं आहे, व्हॉट इज इन इट. आणि अशी जर एकदा बुद्धी तयार झाली तर मग त्या ग्रंथाचा आपल्याला की जे निर्माण होतं त्याला म्हणायचं प्रासादिक. इथे समर्थ म्हणतात
आता धीट अथवा पाठ आपलेन जाणून करीती नीट. ते जाणतात, ते नीट करतात. आता काय हल्लीची गाणी चालत नाहीत का? उत्तम चालतात, चांगली पण होतात गाणी, हिट होतात. सो नो मॅटर, काही प्रॉब्लेम नाही, चालतात. चालणं आणि आवडणं, ते हृदयाला स्पर्श करणं, ह्याच्यात खूप फरक आहे. संत वाङ्मय हे हृदयाला स्पर्श करतं, कारण त्याच्यामध्ये नक्की समाधान कशात आहे हे वैराग्याच्या अंगाने सांगितलेलं असतं. आणि म्हणून तो प्रसाद होतो. इट इज कॉल्ड प्रासादिक. समर्थांची एक ओवी आहे, जया अंतरी भगवंत, दासबोधातली ओवी आहे. जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलतं ते ब्रह्मनिरूपण. त्यांच्या मुखातनं ब्रह्मनिरूपण सहज बाहेर पडतं. का? कारण आत तेच भरलं आहे, त्याचा बोध झाला आहे. आणि एकदा का त्या गोष्टीचा बोध झाला की जे बाहेर पडणार आहे ना, ते फक्त त्या एका निरूपणाव्यतिरिक्त दुसरं काही येणारच नाही त्यांच्या मुखातनं. कारण त्यांच्या बुद्धीला दुसरा कुठलाही विषय स्पर्शच करत नाही. आता एकच विषय बघा, आपल्या बुद्धीला ज्या एका विषय डोक्यात असतो की नाही, तेच विषय सतत आपण सगळीकडे बघायला लागतो. नको उदाहरण द्यायला, अनेक वेळा देऊन झाले, पुरे. तुम्ही लक्षात घ्या, ज्या विषय तुमच्या डोक्यात असतो आत्ता तात्पुरता जो विषय असेल की नाही, तेच दिसायला लागतं. तसं ते घटना आहे, कारण बुद्धीची सवय ती आहे. आता इथे समर्थ म्हणतात, आपलेन जाणून करती नीट, माझी चुकली खटपट मीपणाची. आता हे जे सगळं आहे ना, तेव्हा मला जे वाटत होतं मीपणाने मी काहीतरी करेन, ती खटपटच थांबली. कारण मला मीपणाने काही करायची आवश्यकता नाही. एक, हे त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि दोन, मीपणाने जे करेन ते परत अहंकाराच्या आधाराने असणार आहे, म्हणजे ते प्रासादिक नसणार आहे. माझा मी मुरला की नंतर जे निर्माण होणार आहे तेच प्रासादिक असणार आहे आणि तेच दुसऱ्यांना तारणार आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, माझी खटपट थांबली. आणि बघा, ही खटपट आपली थांबत नाही. खरं तरी खटपट थांबणं हेच ध्येय आहे. मी दासबोध, गीता, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचतो, पण ते वाचत असताना मी समरस होतो का हो? मला उत्तर अपेक्षित नाही, काळजी करू नका. पण मी समरस होतो म्हणजे त्याच्या अर्थाशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर तो अर्थ माझ्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचं भान असतं तोपर्यंत. मी कायम उदाहरण देतो, मनाचे श्लोक, नको रे मना क्रोध हा खेदकारी, हा अर्थ आपण उतरवण्याचा प्रयत्न करतो. किंवा क्रोध झाल्यानंतर श्लोक आठवतो. नाही, क्रोध करून खेद झाला ना, जे त्याच्यात सांगितलंय, नको रे मना क्रोध हा खेदकारी, तो खेद झाला की आठवतो हा श्लोक. म्हणजे काय आहे, काळांतराने ह्याचं चिंतन मी करत राहिलो ना की क्रोध होत असताना आठवणार आहे. आणि ही ध्यानाची प्रक्रिया इथे प्रारंभ होते. माझ्या मनाला पकडणे ही ध्यानाची प्रक्रिया आहे. ते जायला लागलं ना की पकडायचं आहे. ध्यान करायला बसल्यानंतर लक्षात येतं, मन सगळीकडे जाऊन आलं की आठवतो, अरे मी ह्याचं ध्यान करत होतो. असं होतं की नाही? म्हणजे हा प्रश्न मी विचारणं चुकीचं आहे, पण तरी विचारतो. आपण सगळे ध्यान करत असाल असं गृहीत धरून मी प्रश्न विचारण्याचं धाडस करतो आहे. मी ध्यानाला बसलो की मला ध्यान, समर्थांच्या वेळची गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेल. समर्थांना सांगतं, अन्य कोणालाही सांगतं. परमहंसांकडे बहुतेक मनुष्य आला होता, तो गाई म्हशी सांभाळणारा होता. तेव्हा त्याने सांगितलं की, आता त्यांच्या याच्यात आहे का कोणाच्या याच्यात आहे, पण ही आहे गोष्ट. त्याने सांगितलं, अरे ते म्हणले, महाराज मला ध्यान शिकवा की हो. आता सो कॅज्युअल असतं की नाही ध्यान शिकवणं. तर तो तिथे गेला. आता ते महाराज म्हणाले, असं काम करतो, काय करतोस? म्हणाले, काही नाही म्हणे, मी म्हशी धुतो आणि चारवून आणतो आणि परत दूध काढतो आणि विकतो. बरं म्हणे, आता बस आणि म्हैस सोडून काय वाटेल ते आठव. थोड्या वेळाने तो परत आला. तो म्हणला, महाराज फक्त म्हैसच आठवते. आठवायचं नाही हे सांगितल्यानंतर तीच आठवते. बरं म्हणे, आता जा आणि फक्त म्हैस आठव. थोड्या वेळाने तो परत आला. महाराज म्हैस नाही आठवत, बाकी सगळं आठवतं आहे. म्हणजे काय आहे, इथे आपल्याला पुढे नको जायला. म्हणजे काय आहे, जे मला करायला सांगितलं आहे ना, जे करू नकोस हे सांगितलं आहे ना, तेच मनुष्य नेहमी करतो. आणि ह्याचं कारण मनाचा स्वभाव आहे रिव्होल्ट करणे. तो रिव्होल्ट करतं नेहमी.
म्हणून आपल्या सगळ्या लोकांनी सांगितलं काय, संत फार जबरदस्त आहेत बघा. त्यांनी काय सांगितलं, जायचं आहे ना मन, जाऊ दे तिकडे, जिथे जायचं आहे तिथे जाऊ दे, त्याला मध्ये मध्ये ध्यानाची सवय लावा. म्हणजे मी समजा धरून चालू, आपण ध्यान टायमर लावून करता येत नाही, पण स्टार्ट त्याने होतो. म्हणजे ते अक्षर आहेत की नाही, मला माहीत नाही हल्ली आहे की नाही, पण माझ्या लहानपणी ना तो असा एक पाटी असायची, त्याच्यात तो अ असा कोरलेला असायचा, मग त्याच्यावरनं त्या हे फिरवायला लागायचं, ए त्याला काय स्टेन्सिल्स, हां, तर ते त्याच्यावरनं कोरायला लागायचं. सो कोरून झालं की नंतर जेव्हा पेपरावर हात यायचा तेव्हा ते तसलं काही उमटायचं नाही, मग परत ती द्यायची, आई माझी परत द्यायची, मग परत सगळं गिरवा, कंटाळा यायचा. मग लक्षात आलं, ते जर गिरवायचं नसेल, मला हे कळत नव्हतं की पेपरावर नीट येत नाही म्हणून मला ते गिरवायचं आहे, बरोबर आहे. पण पेपरावर नीट येण्यासाठी मला त्याच्यातनं 10 वेळा गिरवलं, आता त्याच्यातनं 10 वेळा गिरवून गिरवून कंटाळा आला. देन आय गॉट द पॉईंट, मला पेपरावर नीट काढायचं आहे. सो द लास्ट टाईम मी बरोबर तसा ए सावकाश काढला. मग आईला बरं वाटलं, आता असाच काढ म्हणाली, नाहीतर तिने पुढचं वाक्य पूर्ण तुमचं तुम्ही करून घ्या मनात. तो असाच काढ सवय. म्हणजे त्या वेळात त्या स्टेन्सिल्सवर गिरवणं हे ध्येय नाही आहे, तो ए नीट येणं हे ध्येय आहे. मी ध्यानाला बसलो की ते जायचंय तिथे जाऊ दे हे म्हणणं, संतांची ही प्रक्रिया असते की तुम्ही स्वतः त्याचा साक्षी होता. मन कुठे चाललंय ह्याचा तुम्ही साक्षी होता. ज्या क्षणी हा साक्षीभाव दृढ व्हायला लागतो त्या क्षणी माझं मन इकडे तिकडे फिरणं हळूहळू बंद होतं आणि जिथे लागायला हवं तिथे लागतं. हे ध्यानाचा प्रारंभ आहे. इथे ते समर्थ म्हणतात, माझीच चुकली, ही सगळी खटपटच चुकले, कारण माझा मीपणाच संपला. जे बोलिले वेदपुराणी ते म्या ऐकेले सांगणो वांगणी. जे वेदशास्त्रांमध्ये सांगितलं आहे ते मी सांगणो वांगणी ऐकलं. सांगणो वांगणी म्हणजे कसं, कोणतरी सांगतं, त्याच्या पलीकडे कोणतरी सांगतं, त्याच्या पलीकडे कोणतरी येतं. मग इथे समर्थाने वेदांबद्दल का सांगितलं, कारण वेदांमध्ये जे सांगितलं तेच आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी त्यांच्या अनेको पुराणांमध्ये सांगितलं. जे पुराणांमध्ये सांगितलं ते त्यावेळेच्या अनेक संत महंतांनी समजावून सांगितलं. जे आत्ता आपली प्रक्रिया चालू आहे की नाही, काहीतरी समजावून देणं, समजावून सांगणं, हे सांगणो वांगणी आहे. म्हणजे पुराणांमधनं जे आलेलं ज्ञान आहे ते सांगणो वांगणी. म्हणजे ते सांगायचं आहे जे, त्यातला मतितार्थ थोडा आणि बाकीचं सगळं बरंच सांगितलं जातं. जे बोलिले वेदपुराणी ते मी ऐकले सांगणो वांगणी, ऐका सांगतो कहाणी संसाराची. आता मी संसाराची कहाणी प्रारंभ करतो. ध्यान सांगायचे समर्थांना, ते प्रारंभ केले समर्थांनी ध्यान सांगायला. पण तिथपर्यंत जाण्यासाठी आधी ध्यान नाही का करायचं बाकीच्या गोष्टीचं, हे कशाने बरं पटेल, संसार. म्हणून इथे समर्थ म्हणतात, ऐक सांगतो कहाणी संसाराची. आता मी संसाराची कहाणी सांगायला घेतो. बॉलिंग, क्रिकेटमध्ये बॉलिंग करतात ना, ते फास्ट बॉलर बघितले आपण, काय करतात ते फास्ट बॉलर, ते असे पळत पळत येतात. सो बॉल टाकायचा आहे कुठे, क्रीसवर, बरोबर आहे, तिथे उभं राहून टाकू शकतात की नाही. पण तो फास्ट बॉल नाही पडणार म्हणून धावत धावत येतात मागून. तसं आहे धावत धावत येणं आहे समर्थांचं. तर तो फास्ट बॉल आपल्या बरोबर आपल्याला काम करणार आहे, आपले 3 स्टम्प्सचं. आणि ते 3 स्टम्प्स म्हणजे आपला संसार आहे, तो उडवायचा आहे. तो उडत नाही आहे म्हणून समर्थांना मागून सुरू करायला लागतं आहे. ध्यान नाही लागत कारण संसारमध्ये येतो आहे. तो होय आता सांगतो कहाणी संसाराची. भोजन करते हो ऐका. बघा काय गंमत आहे. भोजन करते हो ऐका, हे या पराकृताची टीका, अन्नासी चाड तरी नका शब्दी गुंतो. भोजन करत्यांना सांगितलं आहे समर्थांनी. आता भोजन म्हणजे हे जे आपण श्रवण करतोय ते, हे जे आपलं चालू आहे हे बुद्धीचं भोजन आहे. विचार हे बुद्धीचे भोजन सांगितलेले आहेत. इथे समर्थ म्हणतात, भोजन करते हो ऐका, हे या पराकृताची टीका. हे प्राकृतात मी सांगतोय, त्यावेळात संस्कृताचं खूपच जास्त होतं. ज्ञानेश्वरींना पण, ज्ञानेश्वर महाराजांना सांगावी लागली, ती छान ओवी आहे, अमृता ते पैजा जिंके असं ते म्हणतात. काय काय सुंदर आहे. अमृताची गोडी अवीट आहे, त्या अवीट गोडीला जिंकू शकेल अशी माझी ज्ञानेश्वरी आहे. काय कमाल आहे ना, उदाहरण छान आहे.
अमृता ते पैजा जिंके, म्हणजे जर पैज लावली तर हीच जिंकणार आहे. कोण? ज्ञानेश्वरी. इतकी अवीट गोडी आहे ज्ञानेश्वरीत. समर्थांनी ते सांगितलंय, लोहाची मांदूस केली, नाना रत्ने साठवली, ते अभाग्याने त्यागली लोखंड म्हणून, तैसे प्राकृत अर्थ वेदांत आणि सिद्धांत. जर तसा प्राकृतातला वेदांत आणि सिद्धांत अर्थ असेल तर शब्द हे फलकट आहेत, अर्थ पोचवण्याचं साधन मात्र शब्द आहेत. तर इथे समर्थ म्हणतात, भोजन करते हो ऐका, हे या पराकृताची टीका. ह्या प्राकृतामध्ये मी टीका सांगतोय आपल्याला. अन्नासी चाड तरी नका शब्दी गुंतू. तुम्हाला अन्न हवं आहे की नाही, विचार हवा आहे की नाही, तो जर समजून घ्यायचा आहे की नाही, तर हे प्राकृत भाषेत सांगितलं आहे असा विचार नका करू. त्याच्या पुढे सांगितलं आहे, आज्य म्हणता प्राप्त झाले. आज्य म्हणजे तूप. तुपाला संस्कृतातला शब्द आहे आज्य. आज्य म्हणता प्राप्त झाले, तूप म्हणता तेची आले. तूप मागितलं काय आणि आज्य म्हटलं काय? पण हल्ली यांना तूपच मागावं लागणार आहे. आज्य म्हटलं तर काही कळणार नाही आहे. पण त्या वेळात असं होतं की आज्य घेऊन या. म्हणजे आता मी हे सांगितलं बरं आपल्याला समजायला, त्या वेळात वेगळं म्हणत असतील, पण ते तूप घ्या किंवा आज्य घ्या. प्राप्त काय झाले? तूप. मग मला हवं आहे काय? तूप. मग मी कुठल्याही भाषेत म्हटलं काय? आमचे ते सर होते, त्यांना बरंच काही समजावून सांगितलं ना आणि बरंच काही विचारलं की ते म्हणायचे, अरे सोडा रे, प्राप्तव्यम पकडतव्यम. कळलं? एक शब्द संस्कृतातला, एक शब्द मराठीतला. का सांगायचे? तुम्ही सगळं सोडा, हे जे शिकवतोय ते ऐका तेवढंच. तसं आज्य आणि तूप, कुठलीही भाषा, भाषेतनं मला अर्थ ग्रहण करायचा आहे, म्हणून रसग्रहणता हवी. त्यातला नेमका रस घेता आला पाहिजे. आता ही रसग्रहणता कशी? आज्य म्हणता प्राप्त झाले, तूप म्हणता तेची आले, तैसा अर्थ इच्छिता लाभले, श्रोतयासी परब्रह्म. तसा जो अर्थ हवा आहे ना, तो अर्थाची अपेक्षेने जे आहे ते मी तुम्हाला परब्रह्म वाढायला बसलो आहे. काय खात्री दिली समर्थांनी? ह्याच्यापेक्षा अजून काय खात्री पाहिजे? जे कुठेच मिळणार नाही ते इथे समर्थ आपल्याला प्रदान करायला बसलेत. पण मी जेवण केलं पाहिजे, माझी जेवणाची तयारी पाहिजे. आणि ही माझी जेवणाची तयारी करून घेण्यासाठी पहिला मुद्दा म्हणजे ना, गडावर आम्ही जेव्हा वर्गात असायचो तेव्हा, म्हणजे घरातनं मे महिन्यातला वर्ग असायचा आणि सकाळी 8 वाजता नाश्ता असायचा. पण आम्ही उठायचो सकाळी 5 वाजता. 5 वाजता उठल्यानंतर योगासनं अमकं तमकं सगळं करीतो ना, 8 वाजायचे, म्हणजे 7:15 वगैरे व्हायचे. 7:15 वाजता ना जर आम्ही दगडसुद्धा टाकला ना तरी तो जळून राख होईल एवढी आग पेटलेली असायची पोटात. कारण त्यावेळेस आम्ही 10वी 11वीत होतो, सणसणीत भूक लागलेली असायची. तेव्हा नाश्ता आला तेव्हा ना द्रोणात, म्हणजे अजूनही गडावर द्रोणात नाश्ता असतो, तर आम्ही म्हणायचो द्रोणसुद्धा खाणार आहोत आता. का? इतकी चव त्याची चविष्ट असायची. चव चविष्ट काय? करेक्ट. आपण घरी जाऊन बघा, भूक नसताना जे समोर आलेलं अन्न आणि सणसणीत भूक लागल्यानंतर समोर आलेलं अन्न, ते साधं जरी असेल ना तरी चविष्ट लागतं. कारण चव इथे नाही आहे. आग, ती पोटात आग पडलेली पाहिजे, भूक लागलेली पाहिजे. तसं माझी अजून भूक तयार नाही आहे आणि ही समर्थ आपल्याला तयार करून घेत आहेत. मी तुम्हाला तूप वाढणार आहे, पण तूप पचवण्याची क्षमता तर निर्माण होऊ द्या. ते रस झिरपले पाहिजेत. सो ती वॉन्ट, सो इकॉनॉमिक्सचा सिद्धांत आहे ना, नको जायला आपल्याला तिकडे. किती नेसेसिटी आहे, किती डिमांड आहे, त्याप्रमाणे आपल्याला तिकडे लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे तुम्हाला. ते आता बरोबर त्याचा वापर उलटा करतात. डिमांड निर्माण करतात की नाही. सो खपवू शकत नाही आहे म्हणून डिमांड निर्माण केलं. मला आठवत आहे, पूर्वी आमच्या घरात आहे ना एक टी व्ही असायचा, एकच टी व्ही होता आणि सगळेजणं बसायचं झालं तर त्याच टी व्ही समोर बसले पाहिजेत. आता प्रत्येकाच्या बेडरूम वेगळ्या. म्हणजे काय झालं नको सांगायला, तुम्ही अनुभवताय. तितके टी व्ही विकत घ्यायला हवेत की नाही, तितके इलेक्ट्रिक सॉकेट्स आले की नाही, तितके बेड आले. पूर्वी एक सतरंजी टाकली ए पासनं झेडपर्यंत सगळे एका ठिकाणी असायचे. म्हणजे एका सतरंजीत जे काम व्हायचं ना, आता किती बेड आले घरात बघा.
अहो नाही पलंगातनं उठता येत नाही, उठावं लागतं, तर बरोबर ती डॉक्टरी नेसेसिटी बाजूला ठेवा. पण पूर्वी सगळे एकाच ठिकाणी असायचा, म्हणजे एकच पंखा पुरायचा की नाही. आता किती पंखे आहेत घरात हे कॅल्क्युलेट करा, काय घडलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये. सो आपली मग आता हे निर्माण कसं करता येईल, तर त्यासाठी म्हणून पहिले हे संस्कृतीमध्ये घाला. प्रायव्हसी पाहिजे. प्रायव्हसी या नावाखाली त्यांनी खपवलं आहे बरंच काही. किती खपलं आहे, आता ते रिव्हर्ट न होणे इतपत आपण पुढे आलो होतो. आपल्याला तिकडे जायचं नाही, मुद्दा डिमांड तेवढा आहे. म्हणून आता डिमांड वाढवण्यासाठी आधी पहिले भूक निर्माण करण्यासाठी समर्थ म्हणतात, अहो पराकृत बोली परी संस्कृतासी ऐक्यता आली, जाणोनी कथा श्रवण केली पाहिजे श्रोती. मी प्राकृतामध्ये सांगितलं तरी संस्कृताशी ऐक्यता आहे, कारण अर्थाच्या ठिकाणी एकात्मता आहे. म्हणून श्रोत्यांनी श्रवण करावं. पण इथे शब्द वापरले समर्थांनी, जाणोनी, न जाणता नाही. दासबोधामध्ये एक छान ओवी येते, न जाणता परोपरी, न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी. तरी तो मोक्षास अधिकारी होणार नाही, तो मोक्षाला अधिकारीच होत नाही, कारण जाणून घेतलेलं नाही. मग इथे समर्थ जाणोनी हा शब्द कशा संदर्भात वापरतात, तर जे मी समजावून सांगतोय, जे मी अर्थ सांगणार आहे, तो प्राकृतात आहे, संस्कृतात आहे, कुठल्याही प्रकारे बुद्धीला जाणून घ्यायची सवय लावा. मी जे सांगतोय ते कळलं तर पुढे जाता येणार आहे. कारण प्रत्येक पायरी आहे इथे, प्रत्येक समास हा एक स्टेप आहे. त्यामुळे पहिली जर स्टेप कळली नसेल तर नेक्स्ट स्टेप कळणार नाही आहे. समर्थ म्हणतात, म्हणोनी श्रोता सावधान, करावे श्रवण मनन, प्रयत्नवीण लाभे निधान, तरी अवश्य घ्यावे. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला जर मिळालं निधान, थोडक्यात लॉटरी लागली. लॉटरी म्हणजे काय हो? लॉटरी म्हणजे माझ्या स्वकर्तृत्वाशिवाय आयतं मिळालेलं, असं आपण ते सोपी व्याख्या करूया नाही का. लॉटरी म्हणजे काय, मी मग मी लॉटरी विकत घेतली वगैरे तिकडे जाऊ नका. म्हणजे स्वकर्तृत्व केल्याशिवाय जे मला सहजगत्या इझी, काहीही न करता फुकट मिळणे, दॅट इज लॉटरी. समर्थ इथे म्हणतात, तुम्ही विशेष काही न करता मी तुम्हाला सगळं समजावून द्यायला बसलो आहे, ही लॉटरी लागले समजा. त्याला दुसरा एक शब्द आहे आपल्या इथे, आळशावरी. माहिती नाही, आळशावरी गंगा येणे. म्हणजे गंगेत जाऊन आंघोळ करायला पाहिजे, पण जर इथेच गंगा आली असं धरा, आपल्या बिल्डिंग खाली गंगा वाहते असं नुसतं इमॅजिन करा, आणि तुम्ही जाऊन पटकन आंघोळ करून येऊ शकता की नाही. मी तिकडे जाऊ शकत नाही, तो आळशीपणा आहे. म्हणून इथेच आम्ही काशीला गेलो होतो, काशीला गंगा आहे. ऋषिकेशला गेलो होतो, ऋषिकेशला गंगा आहे. तर आमच्याबरोबर होते, मी म्हटलं चला ऋषिकेश, तिथे मुक्काम होता, तर म्हटलं गंगेला आंघोळ करूया. ते म्हणाले, बुवा खरं सांगा मला, इथे नळाचं पाणी कुठलं येते सांगा. मी म्हटलं तू बाबा बादलीतच कर आंघोळ. म्हणजे आता तो मुद्दा त्याचा चुकीचा आहे का हो? तिथे पाणी कुठलं येणार आहे? डेफिनेटली गंगेचंच येणार आहे, कारण ते विदाऊट फिल्टर करून वापरण्याजोगं पाणी आहे. मग फिल्टर पण नाही करायची गरज. त्याचं चुकलं आहे का? मग आता त्याने कशाच्या पाण्यात आंघोळ केली? बरोबर आहे. मग मी खुळचट की जो तिथे जाऊन पाण्यात नदीपर्यंत जात होतो आंघोळीला, बरोबर आहे की नाही? पट्ट आहे का तुम्हाला? हे जे पट्ट आहे ना, तेच समर्थांना नको आहे. त्याला म्हणायचं आळशावरी गंगा. कारण बादलीने आंघोळ करणे ह्याच्यात गैर काही नाही आहे, पण तो त्या प्रसंगात गेल्याशिवाय, त्या वातावरणात गेल्यानंतर जो परिणाम होतो तो तिथे बादलीत बाथरूममध्ये होत नाही. म्हणून तिथे जायला पाहिजे. आणि लिटरली बिलीव्ह मी, आपण कधी जर प्रयागला गेला असाल, कुठला देवप्रयागला जर गेला असाल, तर तिथे बर्फासारखं पाणी होतं. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा हात नाही, असा हात धरता येत नाही पाण्यामध्ये, इतका वेग असतो पाण्याला, प्रचंड वेग आहे. तिथे साखळ्या बांधलेल्या आहेत. पाण्याच्या आत जाईसोपर्यंत पाण्यात पाऊल नव्हतं घालवत, इतकी अवस्था होती. पण एकदा का त्यातनं बाहेर आलो की जे मेस्मरायझिंग इफेक्ट असतो, तो मी तुम्हाला शब्दाने कितीही सांगितला तरी तो मेस्मरायझिंग इफेक्ट इथे येणार नाही आहे, कारण इथे उकडतं आहे. तेव्हा त्या बर्फगार थंड पाण्याचा इफेक्ट इथे येणार नाही. पण तिथे गेल्याचा फील आला की नाही आपल्याला, थंड पाण्यातनं आपण येतो आहे, तो जो फील आला ना, तो तिथे गेल्यानंतर प्रत्यक्षात येतो.
म्हणून समर्थ म्हणतात जाणा म्हणजे डुंबा त्याच्यात, स्वतःला विसर्जित करा. माझी बुद्धी इतर विषय बंद करून एकच विषयाकडे एकाग्र व्हा. समर्थ म्हणतात म्हणून श्रोता सावधान, आता सावधान व्हा. करावे श्रवण मनन, त्याचं श्रवण आणि मनन करायला पाहिजे. मी जे ऐकलं, आत्ता मी ऐकलं आणि मी गेल्यानंतर मी 1 महिन्याने येणार आहे प्रॅक्टिकल स्पीकिंग. त्या महिन्याभरातला गृहपाठ काय, मी काय ऐकलं त्याचं थोडं थोडं मध्ये फक्त स्मरण करा, त्याचं चिंतन होणार आहे. इथे समर्थ म्हणतात करावे श्रवण मनन, त्याचं मला श्रवण आणि मनन करायला पाहिजे. ऐकणं म्हणजे श्रवण आणि जे ऐकलं आहे त्याचं चिंतन करणं म्हणजे मनन. प्रयत्ने वीण लाभे निधान, हे तुम्हाला मी सांगतो आयतं तुम्हाला निधान लाभणार आहे 100%. तरी अवश्य घ्यावे, मग नक्की घ्या. काही एक गुज गाढे, प्राणी आसी लाभे धड पुढे, जरी घडे निधाडे श्रवण मनन. इथे श्रवण मननाचं महत्त्व आपल्याला पटवून देतात समर्थ. काय सांगतात, काही एक गुज गाढे, काहीतरी गाढ गुज महत्त्वाचं आपल्याला कसं कळणार आहे, तर मी मनन केल्यानंतर कळतं, श्रवण केल्यानंतर कळत नाही. श्रवणाने माझ्या कानात मार्फत बुद्धीपर्यंत विषय जातो, पण तो विषय मला मननाच्या मार्फत सोडवावा लागतो. पक्क धरा, मी कितीही सांगितलं ना तरी तो आपण घरी गेल्यानंतर त्याचं जोपर्यंत मनन करत नाही ना, त्याला गणित सोडवणं माहिती आहे आपल्या सगळ्यांना, लहान मुलांना असतं, म्हणजे आपण सगळेजण असताना ते केलेलंच आहे. गणित सोडवतो मी आणि त्याच्या एक गणित सोडवून दिलेलं असतं, तो थिअरम असा प्रूव्ह केलेला असतो, ह्या प्रकारे थिअरम वापरा आणि मग हे गणित ह्या प्रकारचं सुटेल. आणि त्याच्या खाली 2-3 उदाहरणं दिलेली असतात, ती सोडवायची असतात, आहे ना, असं असतं ना होते काहीतरी असं. मी असताना असं असायचं. तर मग ते घरी गेलं की ते मी जेव्हा सोडवायला घेतो ना, ते सोडवण्यासाठी कशाला ठेवलेलं आहे, वास्तविक आता थिअरम समजला, पण जो समजला आहे ना तो तात्पुरता आहे, तो मला अप्लाय करण्याची ती सोय ठेवलेली आहे. मननातनं घडतं काय, मी अप्लाय करण्याची शक्यता आहे. अप्लाय होतं असं नाही, पण शक्यता निर्माण होते अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मी किती शिकलो आहे पेक्षा शिकलेलो मी किती अप्लाय करतो आहे याच्यावर परमार्थ आहे. इथे समर्थ म्हणतात काही एक गुज गाडे, प्राणियास लाभे धड पुढे. काही ते प्राणियांना निश्चितपणे, धडपुढे म्हणजे निश्चित मला लाभलं. जरी घडे निवाडे श्रवण मनन, मी निवडणं आहे. श्रवण मनन करणं म्हणजे सोडवणं, गुंतवणूक मनाची, ते निवडलं पाहिजे. तया श्रवणाची खूण, आता ते श्रवण म्हणजे काय, श्रवण कसं करावं. तया श्रवणाची खूण श्रोतयांचे लक्षण, पुढले समासी निरूपण हेची असे. आता मी पुढे काय सांगणार आहे, श्रवण कसं करा. मी सांगितलं ना समर्थ पायऱ्या आहेत, अक्षरशः पायरी आहे एक एक. काय करायचं आहे हे इथपर्यंत आलं म्हणजे ती भूक निर्माण करणं हा जो प्रकार आहे ना, थोडक्यात समर्थ आपल्याकडनं व्यायाम करून घेत आहेत. भूक लागलीच पाहिजे. समर्थ म्हणतात इतकी खात्रीने सांगतात, जेच क्षणी अनुग्रह झाला तेच क्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्मयाला बोलोच नाही. हे समर्थाने अनुग्रहाची व्याख्या केली. आता ही व्याख्या पटण्यासाठी म्हणून सांगतात समर्थ दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी सांगतात, साधन न लगेची करावे प्रतिज्ञा आहे. समर्थांची दासबोधातली होवी आहे, साधन करावं नाही लागणार, मी प्रतिज्ञेने सांगतो तुम्हाला, फक्त माझं ऐका. आणि सगळी गडबड तिथे आहे. मी ऐकतो पण ते माझं ऐकणं आणि समर्थांना अभिप्रेत ऐकणं ह्याच्यामध्ये डिफरन्स पडतो. समर्थांनी एकदा कल्याण स्वामींना सांगितला दासबोध एकदा सांगितला कल्याण स्वामींना. कल्याण स्वामींनी लिहिला, तो एकदा जो लिहिला, कल्याण स्वामी एकपाठी होते. तुम्ही असं बघितलं आहे आपली मुलं पण एकपाठी असतात बघा. त्यांनी हिंदी सिनेमाची गाणी ऐकली, एकदा ऐकली की त्यातलं निम्म पाठ झालेलं असतं. कधी बघितलं आहे, दुसऱ्यांदा लागलं की त्याच्याबरोबर ते म्हणायला लागतात. बघितलं आहे हां. का होतं पाठ, लक्ष, आवड आहे तिथे लक्ष आहे. म्हणून कल्याण स्वामी हे समर्थांचे शिष्य, पट्ट शिष्य. का, कारण माझे गुरु जे सांगतायत ना ते मी सर्वांगाचे कान करून ऐकणारे. सो अन्यत्र काही व्यवधानच नाही. आणि व्यवधान नसलेली अवस्था म्हणजेच त्याला ध्यान म्हणायचं, पूर्ण ध्यान. जे सांगतायत ते सगळे, चातक पक्षी वरीच्या वरी चंचू पसरून थेंबुटा धरी,
जीवन सर्वही अभेरी हे आत्मारामातलं आहे. तसं चातक पक्षी म्हणजे तो काय, चातक पक्षी जो आहे ना तो फक्त पावसाचं पाणी ग्रहण करतो. जमिनीवर पडलं पाणी की ते पित नाही. मग तो काय करतो, ते चोच अशी लांब करतो पाऊस आल्यानंतर. तैसा शब्द वर्षाव होता असो नेदावी व्यग्रता. तसं शब्दांचा वर्षाव मी आता सुरू करतोय आत्मारामात. आता व्यग्रता ठेवू नकोस, कारण मी जे सांगणार आहे ना ते ह्याच वेळी तुला शेवटाला पोचवून देणार आहे. आणि त्याप्रमाणे शिष्याची अवस्था झाली याचा शिष्य अनुभव सांगतो. म्हणजे तो कल्याण स्वामींचा अनुभव आहे, काय झाली ती अवस्था. पण तिकडे कठीण आहे, आपल्याला तिकडे नको जायला. हे समजावून घेत असताना समर्थ म्हणतात, म्हणून श्रवण कसं करावं हे आता सांगताय. मग श्रोते कोण, वक्त्यांनी कसं असावं. श्रोत्यांनी कसं असावं एवढं सांगत नाहीत, वक्त्यांनी पण कसं असावं हे सांगतात. समर्थांना एका अंगाने सांगतच नाहीत, कसं असावं आणि कसं नसावं दोन्ही सांगतात. समर्थांनी शिष्य कसा असावा हे सांगितलं, त्याचबरोबर गुरु कसा असावा हेही सांगितलं. म्हणून बहुतेक ना दासबोध म्हणूनच पेलत नाही, कारण प्रत्येकाची व्याख्या आली आहे, कोई छुटेगा नाही. म्हणजे एखादा ओळखायचं कसं. समर्थ म्हणतात ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्यजावे. एका अडक्याला 3 मिळाले. कसं उदाहरण दिलं ना. म्हणजे आधी गुरूंचा बाजार लागला आहे, दिस इज द फर्स्ट टर्म. सेकंड टर्म, त्या बाजारात भरपूर गुरु उपलब्ध आहेत. थर्ड टर्म, बाजारात मी गेलो की सर्वात कमी प्रतीचे म्हणजे एका अडक्याला 3 गुरु विकत मिळत आहेत, तरी त्यजावेत. याच्यापेक्षा अजून काय उदाहरण द्यायचं. कारण गुरु कसा असावा हे सांगितलं आहे समर्थांनी. आणि समर्थ का सांगू शकतायत, कारण ते योग्य सद्गुरू आहेत म्हणून सांगू शकतायत. आपलं काम नाही ते. काय, गुरु नव्हे शिष्य होणं. गुरु छोड दो वो तो दूर की बात, त्याचा आपला संबंधच नाही. पण शिष्य होणं आपलं, म्हणजे आपला समर्थांशी संबंध काय, गुरु समर्थ. माझ्या संदर्भात मी सांगतोय गुरु समर्थ आहेत आपले. तर समर्थांनी गुरुची व्याख्या केली, ते तंतोतंत बसली. समर्थांनी दुसरी व्याख्या केली शिष्याची, त्याच्यात बसतंय का बघा. आणि फार अवघड आहे. येथे शिष्यप्रज्ञाच केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे असं समर्थ म्हणतात. तत्काळ, ऑन द स्पॉट, तिथेच. गुरु त्या प्रतिभेचे आहेत, पण ग्रहण करणारा शिष्य जर त्या प्रतिभेचा नसेल तर ते गेलं. म्हणून समर्थ सांगतात गुरु शिष्य कसा, तसं वक्ता कसा आणि श्रोता कसा, हे दोन्ही समर्थ आपल्याला समजावून सांगतात. समर्थ म्हणतात तया श्रवणाची खूण. श्रवण कसं करावं, काय करावं. वक्ते श्रोतयाचे लक्षण पुढीले समासी निरूपण हेची ऐका. आता हे ऐकायला घेऊया. इति श्री रामदास म्हणे, श्रोता अवधान देणे, तुमची उभयता लक्षणे सांगिजेती. तुमची उभयता लक्षणे. आता तुमची म्हटल्यानंतर उभयता काय, बोलणारा पण आलाय त्याच्यात, वक्ता. म्हणून उभयता हा शब्द वापरला आहे. बोलणारा आणि ऐकणारा या दोघांची लक्षणं काय आहेत ती लक्षणं सांगतायत. थोडक्यात आपली लक्षणं सांगतायत. बरं, आता इथे वक्ता मी नाही आहे हे पहिले डोक्यातनं काढा. वक्ता समर्थ आहेत. त्यांनी लिहिलेल्या 21 समासीवर आपण चिंतन करायला बसलो आहे. सो आपण सगळे श्रोते आहोत. आणि समर्थांना काय सांगायचं आहे हे समर्थ पुढल्या समासात सांगतात. समर्थ म्हणतात वंदीन सद्गुरू समर्थ, जो अर्थाचाही अर्थ जयाचेनी हा परमार्थ प्रगट झाला. पहिली सुरुवात समर्थ नमनाने करतात. काय करतात, सद्गुरूचं नमन. कसं आहे, वंदीन सद्गुरू. इथे समर्थांचं सद्गुरू म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. वंदीन सद्गुरू समर्थ. समर्थ रामाला समर्थ म्हणत असत आणि आपण समर्थांना समर्थ म्हणतोय. तेच रामाला समर्थ म्हणत असत आणि ती बरोबर आहे की नाही. राम हा समर्थ आहे की नाही. समर्थ या शब्दा व्याख्याला बरोबर बसणारा राम आहे. रामाचं एक वचन आहे तर बघा कसं सेम रामाचं वचन आहे, त्याचं ब्रीद काय. रामायणामध्ये ते सांगतात की एकदा कोणी तवास्म इति च याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददौम्येतद व्रतम मम. माझं व्रत काय आहे, एकदा का त्याने सांगायचं आहे रामा मी तुझा आहे. किती सोपं आहे ना सांगणं. रामा मी तुझा आहे असं जो एकदा म्हणतो ना, त्याचं सगळं कल्याण करण्याची जबाबदारी माझी आहे. सांगा भाऊ किती सोपं आहे की नाही. तुम्हाला प्रश्नचिन्ह पडलं आहे, कळत नाही आहे,
का मला सांगता येत नाही आहे ह्याचं मला प्रश्न पडलेला आहे. हं? किती सोपं आहे. रामाला म्हणायचं आहे मी तुझा आहे, पण आपला प्रॉब्लेम काय आहे, मी ऑलरेडी अनेक जणांचा आहे. सो मी अनेक जणांचा असल्याचा हा जो प्रॉब्लेम आहे ना, तो तिथे मध्ये थांबतो. म्हणून तवास्म इतिच याचते, मी एकदा तुझा आहे बस, दुसऱ्या कोणाचाही नाही. हे जर जमलं तर तसं समर्थ म्हणतात, आता अवधान द्या, मी तुम्हाला नेऊन ठेवतो, जिथल्या तिथे नेतो, फक्त अवधान मात्र द्या. समर्थ म्हणतात इथे, आता वंदीन वंदीन सद्गुरू समर्थ, जो अर्थाचाही अर्थ, तो अर्थाचाही अर्थ आहे. जयाचेनी हा परमार्थ प्रगट झाला, जिथे हा परमार्थ प्रगट झाला. आता या अर्थाचा जो अर्थ आहे तो भाग आपण पुढल्या वेळी बघूया. जय जय रघुवीर समर्थ.